चला ताईंनो, भीमाशंकरचं छान दर्शन झालं. तर आपला ग्रुप चाललाय आता. आणि तर हे मंदिर आहे आणि निसर्गरम्य परिसर आहे, खूप छान आहे. इथं आराध्याने छान व्हिडिओ घेतला. कोणाला काय काय वस्तू घ्यायची ती शॉपिंग झाली. पण एक ताईंचं ना रस्त्यानेच, तर आमच्याच ग्रुपमधल्या या ताई, तर त्यांचं माकडाने ना प्रसाद ओढला होता बरं का. आता त्या ताईंचं म्हणणं होतं तू प्रसाद लाडू घे, पण मग माझं भस्म जे होतं त्या पिशवीमध्ये ते दे, पण तो देतच नव्हतं माकड. मग त्यांनी काठी घेऊन ते ओढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वाटलं मला मारताय म्हणून तो अंगावर धावून आला. नंतर त्यांनी सगळे लाडू खाल्ले आणि निघून गेला. मग त्या ताईंनी त्यांचं भस्म उचललं. आणि असं छान निसर्गरम्य परिसरात कधी वाटलं तर नक्की या. आणि असे चाललोय आता आम्ही ओझरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. तर छान आहे बरं का निसर्गरम्य परिसर. कधी आला तर नक्की दर्शन घ्या. आणि पावसाळ्यात तर खूप छान असतं आणि गर्दी पण खूप असते. आत्ता पण खूप गर्दी होती, आम्ही लवकर गेल्यामुळे लवकर दर्शन झालं. तर आता छान ओझरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. तर मी इथं आवाज का बरं म्यूट केला आहे. तर रस्त्याने खूप जोरात गाणे गाड्यांमध्ये चालू होते. तर बघा किती छान वाटतंय ना रस्त्याने. तर चला आता ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊ. चला आम्ही जेवायला बसलेलो आहे. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता सोनबाई आहे, सोनाली सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला आज आहे दुसरा दिवस फिरण्याचा. तर आता जायचं आहे आपल्याला ओझरच्या गणपतीला. तर इथे जेवायला बसलो आहे आम्ही. इथं शेवभाजी, पनीर भाजी, रोट्या, कांदा लिंबू. आपली पार्टी चला आपण आलेले ओझरच्या गणपतीला. श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी दर्शनाला. आणि हे मंदिर नदीच्या किनारी आहे. तर आपले चालू आहे इथं फोटोशूट. असं सनसेट पॉइंट बघा किती मस्त वाटतं. इकडे सगळं चालू आहे फोटोच.
चांगलं आलं आता. राईट लेफ्ट राईट लेफ्ट. हसू नको.